श्री गणेशाय नमः। जय जय अजिता सर्वेश्वरा। हे चंद्रभागात विहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा। दीनबंधो पाहिमा, तुझ्या वशिल्या वांचून अवघेंच देवा आहे शीण। पुढी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढयाते। सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा। रसभरीत आंतला गाभा, तरफला ते महत्व आणि तुझी कृपा त्याच परी। शरणांता ते समर्थ करी, पाप ताप दैन्य वारी। हेच आहे मागणे, मागले अध्यायी झाले कथन। समर्थ गेले निघून, तेणे बंकटलाला लागून। हुरहुर वाटू लागली, गोड न लागे अन्न पाणी। समर्थांचा ध्यास मनी, न्हाले दृष्टीपासोनी। गजाननाचे रूप ते, जिकडे पहावे तिकडे भास। होवो लागला त्यांचा खास, याचे नाम श्रोते ध्यास। उग्या नसती पोरचेष्टा, चुकलेल्या धेनूची। वत्स शुद्धी करीसाची, तैसी बंकटलालाची। स्थिती झाली विबुध हो, हे हितगुज सांगाव्या। जागा नव्हती कोठे तया, वडिलांपासी बोलाव्या। छाती त्याची होईना, ऐशा रीती चित्ती भले। विचाराचे काहूर झाले, शेगाम अवघे धुंडाळिले। परीन पत्ता लागला, घरी येता वडील पुसती। भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती। कारे झाली चंचळ, चित्ती उत्साह दिसेना। वदनी दिसे म्लानपणा, ऐशा असह्य यातना। होती कशाच्या सांग मज, तू पोऱ्या तरणाजवान। नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असोन। चिंतातूर दिसतोसी, किंवा शरीरी काही व्याधी। होतसे ती सांग आधी, चोरून पुत्र ठेवीन कधी। गोष्ट कोणती पित्याला, काही तरी सांगून। केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण। फिरून लागला शेगांवी, बंकटलालाचे शेजारी। एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी। परी अभिमान नसे त्याचा, ते देशमुख रामाजीपंत। वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इत्यंभूत। हकीकत त्यांना निवेदिली, ते बोलले बंकटलाला। तुझा वृत्तांत मी ऐकिला, तू जो पुरुष कथिसी मला। तो योगी असावा कोणीतरी, योग्यावांचुनी ऐशा क्रिया। मिळतीन कोठे पहाव्या, पूर्वसुकृता वांचोनिया। होणेन दर्शन अशाचे, तू घेतले दर्शन। जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझ लागून। ने मलाही दर्शना, ऐशा स्थितीत दिवस चार। गेले निघून साचार, बंकटलालासी तियभर। विसरण पडे तयाचा, गोविंदबुवा टाकळीकर। होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर। प्रसन्नचित्त होतसे, लौकिक यांचा वऱ्हाडात। होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत। कीर्तन कराया शेगांवी, शंकराच्या मंदिरी। झाली कीर्तनाची तयारी, धांबो लागल्या नरनारी। कीर्तन ऐकाया कारणे, बंकटलालही तेथे आला। कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला। पितांबर नाम ज्याचे, हा शिंपी पितांबर। भोळा भाविक होता फार, त्यासी समर्थाचा समाचार। बंकटलाले कथन केला, दोघे कीर्तना चालले। तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले। फरसावरी तेधवा, मग कशाचे कीर्तन। गेले उभेता धांबून, जेवी द्रव्यघटाते पाहून। कृपण जाय हापोनी, वा चातकाते स्वातिघन। वा मोरासी मेघदर्शन, किंवा तो रोहिणीर्मळ। चकोर पाहता आनंदे, तैसे उभेतांसी झाले। दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले। काही आणू का खाव्या,
महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी, मायणीच्या सदनांतून बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी, तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, ज्या जावोनी ओढ्याप्रत तुंबा भरोनी आण पाणी, पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सद्या, पाण्यात तुंबा बुडाव्या, मुळी नाही अवसर, इतुके असून ते पाणी खराब केले गुरूंनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याच्या योग्य ते, मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणितो तुंबा भरून, तै बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको, नाल्याचेच आण पाणी, आत तुंबा बुडवोनी, उगीच ओंजळींनी, तुंब्यात पाणी भरून नको, तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर, कोठेन त्याने पाहिले, तळवे पदाचे भिजतील, इतुकेच तेथे होते जल, करून हातांची ओंजळ, तुंब्यात पाणी भरणे नसे, ऐसी झाली आड विहीर, चिंतावला पितांबर, हिया करून अखेर, तुंबे स्पर्श केला जला, तो ऐसे झाले अगटी, तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ, खळगा पाहून ओढ्याला, नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिकासमान, आल तैसे पाहून, शिंपी चित्ती चकित झाला, तो म्हणे ही ऐशी स्थिती, की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची सात शक्ती, संशय येथे धरणे नको, तुंबा आणून ठेविला, योगेश्वराचे सान्निध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला, झुणका भाकर सेविल्यावर बंकटलालासी सुपारी, मागते झाले साक्षात्कारी, अरे मायणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का, काढ सुपारी खिशांतून, फोडून देई मजकारण, ते ऐकता समाधान, बंकटलालास झाले बहु, सुपारीच्या बरोबरी, 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी, दुदंडी तांब्याचे, खडकू दुदंडी व्याघ्रांबरी, ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी, तया वऱ्हाड प्रांतात, पैशाप्रती पाहून, महाराज बोलले हांसून, काय व्यापारी समजून, मजला तू हे अर्पिसी, हे नाणे तुमचे व्यवहारी, मलान त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी, संतुष्ट मी राहातसे, ते तुझ्याजवळ होते, म्हणून भेटलो पुन्हा तुनते, याचा विचार चित्ताते, करी म्हणजे कळेल, ज्या आता कीर्तन, दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसोन, कथा त्याची ऐकतो, दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले, गोविंदबुवांचे सुरू झाले, आरंभींचे निरूपण, निरूपणासी भागवतीचा, घेतला होता एक साचा, श्लोक 11 स्कंधाचा, हंसगीतामधील, बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले, ते ऐकून घोटाळले, गोविंदबुवा मनात, हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जा त्या घेऊन मंदिरा, या हो कीर्तन श्रवणास, बंकटलाल पितांबर, हाणिक मंडळी निघाली इतर, समर्थासी साचार, कीर्तनासी आणाव्या, केली विनंती अवध्यांनी, श्रोते अति विनयांनी, परी बसल्या जागेपासोनी, मुळीन महाराज हल्ले हो, गोविंदबुवा अखेर, येवोन जोडीते झाले कर, कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी, तुम्ही साक्षात शंकर, बरेन बसणे बाहेर, धन्यावांचून मंदिर, 07 समर्था, पूर्वजन्मींचे पुण्य भले,
माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती। वेण करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्यासवे, ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता। ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लवमात्र, तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले। आत बाहेर काही उरले मग हा ऐसा हट्टका, जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे। शब्दच्छलासीन करावे साधकाने केव्हाही, भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी। कथेकर्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा, पोटभर्या कथकेरी तून व्हावे भूमीवरी। ज्या कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो, बुवा कीर्तनी परत आले गरजोन अवघ्या बोलले। तुमच्या शेगांवी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा। हे शेगांव राहिले पंढरपूर चित झाले, चालते बोलते येथ आले। साक्षात हे पांडुरंग, यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी। वेदवाक्याप्री हो तरीच तुमचे कल्याण होईल निःसंशय करून। अनायासे हे निधान जोडले त्या द्वडू नका, कीर्तन अवघे सांग झाले। लोक आपुल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले। चित्ती हर्ष मावेना आपल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी। बाबा आपुल्या घरासी गजानन आणा हो, पुत्राने जे कथन केले ते भवानीरामे ऐकिले। आणि प्रेमे ऐसे बदले तूच ये त्या घेऊन, पित्याची मिळाली संमती। बंकटलाल हर्षे अति म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती। मजला सदनी आणाव्या पुढे माणिक चौकांत, चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत। अस्तमानाचे समयाला दिनपती असता गेला, इकडे बोधसूर्य उदेला। माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने, गुराखी घेऊन धेनूस येऊ लागले ग्रामास। समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या, त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात। वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे, दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी। अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा, पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी। नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून होत। काही भोजन करायेत तुम्ही साक्षात पार्वतीकांत। प्रदोष वेळी आलाया शिव आराधन प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली। ऐसी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या, ऐसे म्हणून आणिले बिलवपत्र तात्काळ भले। समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी, करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून। परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहींसा, स्वयंपाक होईपर्यंत हेन थांबले जरी येत। तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरांतूनी, त्यास करू कैसी तोड। ऐसे संकट पडले जड, जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहाव्या। विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या। ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती। ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून, यास घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण। शिळे म्हणणे उचित नसे, चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी।
आणून ठेविले समोरी, तबक एक समर्थांच्या, पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लाविला बुका, कंठी घातिला पुष्पहार, गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्राते, ते खाती भराभर, उदरी सुमारे 3 शेर, अन्न सांठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी, तोन थाट वर्णवे, घागरी सुमारे 100, उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारीनर, मन मानेल ऐशा रीती, कुणी शिकेकाई लाविती, कुणी साबण घेऊन हाती, समर्थांते घासीती, पदकमळ आवडीने, कोणी द्वना कोणी हिना, कोणी चमेली तेलजाणा, कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निझहस्ते, अंगराग नानापरी, त्यांचे वर्णन कोण करी, बंकटलालाचिया घरी, उणे नव्हते कशाचे ते, स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला, योगिराज गादीवरी, भाली गंध केशरी, गळ्यात हार नानापरी, कोणी तुळशी मंजरी, वाहू लागले शिरावर, नैवेद्य नानापरीचे, झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या बंकटलालाचे, खचित आले उद्याला, ते बंकटलालाचे घर, झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार, वार शिवाचा होता हो, अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यांतून उरले, इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा, होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा, त्यासी ऐसे वाटले, आज आहे सोमवार, मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की, त्यांची पूजा अस्तमानी, यथासांग करोनी, करू पारणा ऐसी मनी, इच्छा त्याने धरली असे, तो झाला अस्तमान, मावळलासे नारायण, इच्छारामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्षुनी, पूजा साहित्य घेऊन, साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन, परम प्रेमे करोनी, आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी, परी आता कान्ही खावे, आपण जेवल्या वांचून, मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण, सोमवारचे गुरुराया, अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला, तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टींनी, पाहू लागले तया स्थानी, इच्छाराम तो घेवोनी, नैवेद्य आला परातीत, आंबे मोहर तांदळाचा, 2 मुदी भात साचा, नानाविध पक्वान्नांचा, थाट केला तयाने, जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर, शाखांचे नाना प्रकार, वर्णन करावे कोठवरी, अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, आदनाच्या सव्य भागा, 4 मनुष्यांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थां पुढे आणून ठेवला इच्छारामाने, पाहोन त्या नैवेद्यासी, महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी, ऐसे बोलसी गणप्पा, खा हे आता अवघे अन्न, अघोर्यान करी अन्मान, पाहो आले अवघे जन, तुझ्या अघोर वृत्तीला, महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्रीन काही ठेविले, मीठ लिंबू तेही पाहा, आग्रहाचा प्रकार, काय होतो अखेर, हे दावण्या साचार, कौतुक केले गुरुवरे, खणाणून उलटी झाली,
खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली. श्रीरामदासे एकदा, खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा. आकंठ खीर प्याले की, उलटी होता परत, ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्रीरामदास स्वामी समर्थ. वासनेसी जिंकाव्या, तैसे लोकाग्रहाला, घालाव्यासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला, अंगी बळ असुनिया. सत्पुरुषाचे आचरण, पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण. निसर्गाच्या धर्माचे, तेच समर्थे येथे केले. लोकांलागी सुचविले, आग्रह करणे चांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी, जागा केली साफ सारी. नेवोन बैसविले पहिल्या परी, स्नान घालोन महाराजा. नरनारी दर्शने घेती, महाराजांची आनंदवृत्ती. तो भजन करण्याप्रती, दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नामगजर, करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी. भजनाचिया मिशांनी, गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन, करीती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण, रात्रभरी ते ठाया. गण गण हे त्यांचे भजन, हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान, गजानन हे तयाला. जो स्वयमेव ब्रह्म झाला, नामवरूप कोठून त्याला. नामरूपाचा गलबला, प्रकृतीच्या आश्रयास. अस्तिभाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदान वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर, वा सिंहस्थी गोदातीर, वा कुंभमेळ्यासी साचार. गर्दी होते हरिद्वारी, त्यापरी शेगामवात. बंकटलालाच्या घरात, लांब लांबून असंख्यात. जन येती दर्शना, स्वामी समर्थ गजानन. हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेस ठेवून. पाय उभे राहिले, त्यांचे वचन गोदातीर. आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगांव नगर. सदन राऊळ बंकटाचे, जो ब्रह्मपदा पोचला. ज्यात कोठून उरली त्याला, सूर्याचिया प्रकाशाला. अवघेच आहे सारखे, नित्ययात्रा नवी येई. समाराधना होती पाही, त्यांते वाणिता शेषही. थकून जाईल निःसंशय, तेथे माझा पाड कोण. मी कीटका समान, अवघे वदे गजानन. निमित्त करून माझ्या मुखा, समर्थांची दिनचर्या. सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया. मज पामरा मती नसे, कधी करावे मंगलस्नान. कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन. करावे गढूळ जलाचे, त्यांच्या दिनचर्येचा. नियम नव्हता एक साचा, प्रकार वायूच्या गतीचा. निये ठरविता कोणासी, चिलमीवरी प्रेम भारी. ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी. ते केवळ कौतुक, असो आता पुढीला ध्याया. भाव ठेवा ऐकाव्या, हाली पर्वणी साधाव्या. वेळ करू नका हो, हे श्री गजानन चरित्र. आदर्श होवो भाविकांप्रत, हेच विनवी जोडोन हात. दासगणू ईशाते, श्रीहरिहरार्पणमस्तु शुभ भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः.